वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण मुनि श्रेष्ठ नारद महाराज की जय. श्रोते हो, आजची ही कीर्तन सेवा मी सद्गुरुचरणी अर्पण करते. माझे कीर्तन गुरु श्रीमान राष्ट्रीय कीर्तनकार चांगले सेवे आखळे यांच्या चरणी आजचं हे कीर्तन पुष्प मी सादर समर्पित करते. आणि या कीर्तनाला आज पूर्वांगासाठी जे अभंग जो नामदेवांचा घेतला आहे त्या अभंगाला सुरुवात करते. बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, Yeah.
नामदेवांचा हा अभंग आहे. संत मंडळीमध्ये नामदेवांना फार मोठं स्थान आहे. नामदेवांच्या अभंगात जो लढिवाळपणा आहे तो लढिवाळपणा इतर कुठल्याही संताच्या अभंगात आपल्याला या पद्धतीनं दिसत नाही. नामदेवांचं पंढरीरायाशी जे नातं आहे हे अतिशय गोड नातं आहे. ते केवळ भक्त आणि देव असंच नाही, तर एखादं लहान मूल आईशी ज्या लढिवाळपणानं वागेल तसे नामदेवांचे आणि पंढरीरायाचे संबंध आहेत. आणि हे जे संबंध आहेत हे त्यांच्या अभंगातून पदोपदी आपल्याला दिसून येतात. किती अभंग लिहिले नामदेवांनी? 4-4.5 अभंगांची संख्या आहे. तसं तर त्यांनी शतकोटी अभंग लिहिण्याचा संकल्प सोडला होता, पण त्या पंढरीरायाची इच्छा की जणू काही बोलता बोलता अभंग सुचावा आणि तो अभंग नामदेवांनी कुठेतरी गावा, लिहून ठेवावा, असं सगळं हे घडलेलं आहे. आणि हा जो लढिवाळपणा, विषय तरी किती नामदेवांच्या अभंगाचे. त्यांनी बालक्रीडेचे अभंग लिहिले, श्रीकृष्णाची बालक्रीडा त्याच्यावरचे अभंग लिहिले, गुरुपरंपरेचे अभंग लिहिले. ज्ञानदेवांच्या समाधीचं वर्णन आपल्याला केवळ नामदेवांमुळे समजलं आहे. नामदेवांनी जर हे समाधीचे अभंग लिहिले नसते तर आपल्याला ज्ञानेश्वरांनी समाधी कुठे घेतली, कधी घेतली, कशी घेतली हे कळालं नसतं. संतांची चरित्र पण नामदेवांनी लिहिली आहे. अनेकांच्या म्हणजे 4 भावंड ज्ञानेश्वर, निवृत्ती ज्ञानेश्वर, सोपान आणि मोठाबाई यांनी जिथे समाध्या घेतल्या तिथे तिथे ह्या सगळ्या समाधीचं वर्णन करणारे, त्या संतांच्या स्वभावाचं वर्णन करणारे, संतांच्या वैशिष्ट्य वर्णन करणारे अभंग नामदेवांनी लिहिले आहे. आणि ह्या अभंगामध्ये जो एक अत्यंत लढिवाळपणा आहे तो आपल्याला ठायी ठायी अनुभवाला येतो. असे हे नामदेव काय सांगतात आपल्या अभंगामध्ये? बोलू ऐसे बोलू जेणे बोले विठ्ठल डोले. किती चांगलं होईल हो. कोर्टातली सगळी भांडणं नाहीशी होती हो. उद्या कोर्टाला कुलूप लावायची पाळी येईल. मला हा असं म्हणला, मला तो तसं म्हणला, असं बोलतो काय? जे बाहेर तुला दाखवतो. काय चाललंय सगळं? म्हणजे जणू काही आपण भांडणासाठीच तयार झालो का? कुठे गेलं प्रेम आपलं? आणि हे प्रेम व्यक्त करण्याची एकच
या प्रेम व्यक्त करण्याचं एकच साधन परमेश्वरानं आपल्याला दिलं आहे, आणि ते आहे आपली वाणी. कशी पाहिजे ही वाणी? अतिशय गोड. प्रेमाचं बोलणं कधी बाहेर येतं? जेव्हा सर्वांगात प्रेम असतं. सर्वांग म्हणजे आपली बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतो ना आपण, मराठीत म्हणतो बॉडी लँग्वेज, है ना? कशात म्हणायचं? ही जी देहबोली आहे आपली, ही देहबोली आपल्याला आपल्या बोलण्यातून व्यक्त करता येते. घरी पाहुणे आले, या बरं झालं तुम्ही आलात, खूप दिवस झाले आपली भेट नव्हती, आम्ही वाटच बघत होतो, म्हणजे बरेच दिवस झाले तुमचा फोन नाही, काही निरोप नाही, पण तुम्ही आलात. आता निवांत 4 दिवस राहा. आलेल्या पाहुण्याला बरं वाटेल. नाहीतर कशी काय तुम्ही आलात हो, न कळवता न सांगता? आता आम्हाला बाहेर जायचंय आणि तुम्ही येऊन टपकलात. ही काही वागण्याची पद्धत आहे का? हे प्रेम आहे का? मग नामदेवांनाच काय, कुणालाही अपेक्षित आहे माणसानं माणसाशी प्रेमानं वागावं. माणसाशीच नव्हे, प्रत्येकाशी. झाडं, पानं, फुलं, प्राणी, पशु, पक्षी सगळ्यांशी प्रेम. प्रत्येक संतांनी हेच सांगितलंय. त्यांना अपेक्षित आहे ते हेच अपेक्षित आहे की इतकं प्रेम जगावर करावं. त्याच्याशिवाय जगात दुसरं काही असूच नाही. प्रेमानं सगळ्या गोष्टी साध्य होतात. लहान मूल जर तुमच्या घरात असेल तर त्याला शिकवायला बसा. ते विचारतं, मला बाईंनी असं असं सांगितलंय, मग हे काय आहे? हे तर घेऊन येतं ते गणित. साधंच असतं, 2 अधिक 3. तुला येत नाही एवढा गधाड्या? काय शिकवलं तुझ्या बाईंनी? असा कसा तुझा मास्तर आहे? मुलांशी बोलण्याची ही पद्धत नाही. ते तुमचंच शिकतील. असं बोलू नका त्यांच्याशी. ये ती सांगतो कसं, हे बघ बोट मग त्याला ते गणित योग्य पद्धतीनं शिकवा, प्रेमानं शिकवा. मग त्याला वाटेल की उद्या पुन्हा तुमच्याजवळ येऊन बसावं. नाहीतर माणूस घरात येणार म्हणलं की घराला जणू काही सगळीकडे टाळे लावले, चिडी चूप. मुलं एकीकडे, बायको एकीकडे, आई बसते आणखीन की नको तो आलाय, त्याची चिडचिड होईल, तो रागावेल. तुमची चिडचिड राग दाराच्या बाहेर सोडा. अहो रागावूच नका. पण जर रागावला असेल काही कारणाने, तुमचा बॉस बोलला असेल तुम्हाला, पण जर तुम्ही तसं घरात ते वर्तन करणार असाल तर असं करू नका. ती सगळीच माणसं प्रेमाची भुकेली आहे. तुमच्या नाही का आईनी डोक्यावरून, खांद्यावरून, पाठीवरून हात फिरवला, तुम्हाला बरं वाटतं, किती मोठे असा. तसंच आहे, सगळ्यांनाच ही अपेक्षा आहे. म्हणून प्रेमच सर्वांगाचे ठाई. आणि हे आपल्या देहबोलीतून दिसलं पाहिजे. नामदेवांना ते अपेक्षित आहे. त्याने काय होतं तर परमेश्वर प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आणि हा परमेश्वर कधी डोलायला लागतो? तुमच्या प्रेमाचा मुकेला आहे. हे प्रेम जर तुम्ही सगळ्यांना दिलं तर ईश्वर वेगळा नाहीच. प्रत्येकाच्या शरीरामध्ये जैशी या भूमंडळी जितकी शरीरे तितकी देवाची मंदिरे. समर्थांनी सांगून ठेवलं, प्रत्येक शरीर, प्रत्येक माणूस, प्रत्येक मन हे परमेश्वराची वस्ती आहे. आणि आपल्या जिव्हेवर तर सरस्वती बसते. मग ती जिव्हा आपण अपशब्दांनी विटाळायची का? हे अपेक्षित नाही. पुढची पायरी नामदेव सांगतात काय आहे? सर्व सत्ता आली हाता. कधी येते ती? परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी हे वाणीचे 4 रूपं आहेत. आपण वैखरीनं बोलतो आणि आपली मध्यमा, त्यानंतर पश्यंती आणि परा असे ही परावाणी जी आहे
ती हृदयापासून जणू काही आपल्या शरीरातली पेशी न पेशी ते नामस्मरण घेईल. आपल्या जिभेवर जर परमेश्वराचं ईश्वराचं नामस्मरण असेल तर हे नाम आपल्याला अतिशय आनंदानेच घ्यावं लागेल, तरच ते त्या परमेश्वराला पावेल. एकदा ही सवय लागली की काय होतं, सर्व सत्ता आली हातात. सत्ताधारी कोण असतो? राजा असतो. ही पारमार्थिक सत्ता, सगळ्या प्रकारची सत्ता आणि परमेश्वराच्या दरबारामधली ही सत्ता जेव्हा आपल्या हाती येते म्हणजे एक अधिकार प्राप्त होतो, त्यातून माणूस निर्भय बनतो. राजा कधी भित्रा असतो का? सत्ताधारी माणूस जो असतो तो भित्रा असतो नाही. ही निर्भयता कुठून येते? ती निर्भयता परमेश्वर चेतनाने येते. म्हणून नामदेव म्हणतात सर्व सत्ता आली हातात. एक एक पायरी पायरी चढत चढत हा अभंग आपल्याला पुढे नेतो. आणि नामयाचा खेचर दाता विसोबा खेचर, विसोबा शास्त्री होते. ते नामदेवांचे गुरु झाले, सद्गुरु झाले. पण खेचर म्हणजे काय? खेचर म्हणजे पक्ष्यांना खेचर म्हणतात. आकाशामध्ये संचार करण्याची शक्ती निसर्गानं त्यांना दिली आहे. पण आपल्याला निसर्गानं जमिनीवर चालण्याची शक्ती देऊ नये. आपण अशी शक्ती निर्माण आपल्या ठिकाणी निर्माण करू शकतो, कमावू शकतो. ती शक्ती आपल्याला मिळवता येते. अशी शक्ती विसोबांनी मिळवली होती. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेवांना सांगितलं की औंढ्या नागनाथाला जा, तिथे विसोबा तुमची वाट बघतायत, त्यांना तुम्ही गुरु करा, त्यांचा अनुग्रह घ्या. आणि नामदेवांनी ते केलं. परिणाम काय झाला? नामदेवांच्या हातामध्ये असं काही सामर्थ्य प्राप्त झालं की चंद्रभागेतला दगड काढावा आणि त्याचा परीस व्हावा. विचारांचे हे परीस, जिथे ज्या दुर्वर्तनाला, ज्या दुर्विचारांना लागतील ते सद्विचार झाल्याशिवाय राहणार नाही. ही नामदेवांची शिकवण. नामदेवांनी हे केलं, हे सामर्थ्य त्यांनी मिळवलं आणि त्याच्यासाठी त्यांना सद्गुरूंची प्राप्ती करून घ्यावी लागली, सद्गुरूंचा अनुग्रह घ्यावा लागला. म्हणून नामदेव म्हणतात बोलू ऐसे बोले, थोडस नामभजन करूया, भजन करू आणि उत्तरंगाला सुरुवात करू. रघुपती राघव राजा राम, पावन सीताराम. 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 पावन सीताराम, पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पावन सीताराम. बोला पुंडलिक हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी, नामदेवांचा अभंग आपण पूर्वरंगामध्ये बघितला. आपल्याला नामदेवांचं चरित्र थोडंसं बघायचं आहे.
तशी पूर्वरंगात त्यांच्या अभंगांची थोडीशी माहिती आपण घेतली. आता आपण थोडंसं त्यांना सद्गुरू अनुग्रह जो झाला त्याच्या पाठीमागची काय कारणमीमांसा आहे आणि त्याच्या पाठीमागे काय कथा आहे ती थोडीशी आपण आता बघणार आहोत. नामदेव पंढरपूरला राहत होते. एक दिवस पहाटे त्यांना 2-3 असं वाटत होतं की आळंदीला ज्ञानोबरायांच्या दर्शनाला आपण जाऊ. ज्ञानोबांचं नाव सगळीकडे झालं होतं. त्यांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहिली होती, निरनिराळे अभंग लिहिले होते आणि त्यांच्या सगळ्या पैठणच्या त्यांनी रेड्यामुखी जे वेद बदवले होते, जे अनेक असे काही चमत्कार केले होते. सामान्य माणसं त्याला चमत्कार म्हणतात, पण त्यांच्या दृष्टीनं त्या ज्या काही शक्ती त्यांनी प्राप्त करून घेतल्या होत्या त्याच्या आधारावर हे सगळं त्यांना करता येत होतं. आणि अशा ज्ञानदेवांची कीर्ती नामदेवांनी ऐकली होती. त्यांना वाटलं की यांचं दर्शन आपण घ्यावं. संतांच्या दर्शनाचे ते नेहमीच भुकेले होते. पंढरपूरला त्यांचा वास होता. सतत विठोबाच्या दाराशी त्यांचं सतत जाणं येणंच असायचं. विठोबा त्यांच्याशी बोलायचा, त्यांच्या हातून जेवायचा. हे सगळं नामदेवांनी केलेलं होतं. तो अधिकार त्यांना होता. पण त्यांना वाटलं की आपण ज्ञानोबांच्या भेटीला निघावं. आणि ते 2-3 दिवसापासून विचार करत होते. आदल्या दिवशी रात्री त्यांनी सांगितलं घरामध्ये की मी उद्या आळंदीला जाणार आहे. पहाटेच नामदेव उठले. तसं रोजच उठायचे, पण त्यांची जी पहाट होती ती उजाडली आणि मग घरामध्ये सगळी लगबग सुरू झाली. त्यांच्या दशम्या शिदोऱ्या बांधण्याची बायकांची, राजाई आणि गोणाई त्यांची आई, राजाई त्यांची पत्नी, त्यांची गडबड सुरू झाली की गोणाई म्हणाली याला जायचंय लवकर, तर त्याची शिदोरी त्याच्याबरोबर द्यावी लागेल आपल्याला. म्हणून पत्नीला सांगितलं सुनबाई एवढ्या त्याच्या दशम्या तू करून ठेव. आणि सकाळी अशी सगळी गडबड उडाली. पहाट झाली दिशा उजळल्या मावळली रजनी. पहाट झाली दिशा उजळल्या मावळली रजनी. दिव्य प्रकाश भरे चौकडे उजळून गेली आवनी, गेली आवनी. आणि पहाटेची वेळ झुंजून होत आहे. कुठेतरी शेतामधून मोठेचे आवाज कानावर येत आहेत. शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी, दारे धरण्यासाठी मोठा हाकायला सुरुवात केलेली आहे. पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये काकड आरती सुरू झालेली आहे आणि नामदेवांनी लिहिलेलीच काकड आरती. या काकड आरतीचे सूर त्यांच्या कानावर येत आहेत. नामदेवांनी हे सगळं आपली या अन्निक आटोपलं. त्यांची पूजा अर्चा वगैरे आटोपली आणि घरामध्ये आईला आवाज दिला, माझी दशमी बांधून झाली का ग माते? आई म्हणाली हो बाबा झाली आहे, मी सांगितलंय सुनबाईला, ती आणून देईलच आता तुला लगेच जातो. तोपर्यंत नामदेवांच्या हातामध्ये त्यांच्या शिदोरीचं गाठोडं आलं. त्यांनी उभे उभेच थोडीशी न्याहारी केली आणि बाहेर पडले तर दारामध्ये जनाबाईचा वाडा लागला आणि त्यांनी पाहिलं पहाटेचीच वेळ होती, अजून काय फार उशीर झाला नव्हता, ऊन वगैरे पडायला सुरुवात झाली नव्हती. त्यांनी आवाज दिला, जनाबाई. जनाबाई सडा टाकत होती. तिने सड्याची चरबी खाली ठेवली. ती पटकन बाहेर आली. काय नामदेवा आज सकाळीच? अगं हो, मी जरा आळंदीला चाललो. आळंदी म्हणल्याबरोबर जनाबाईने हात जोडले, नमस्कार केला. ती म्हणली ज्ञानोबांच्या दर्शनाला निघाला. नामदेव म्हणाले हो ग, 2-3 दिवसापासून सारखं वाटतंय आणि आता एकादशी जवळ आली आहे, तिथे मोठं कीर्तन वगैरे असतं, भजन, सगळे संत मंडळी जमतात, तर मी जरा जाऊन येतो. ती म्हणली हो मला पण यायचं होतं, पण जाऊ द्या आता. तुम्ही असं करा, ज्ञानोबांनाच पंढरपूरला बोलवा. काय होईल? पंढरीचं दर्शन त्यांना होईल, विठोबाचं दर्शन होईल, आपल्यालाही संत मंडळामध्ये सगळ्यांना दर्शन होईल. ज्ञानोबा आपल्या इथे येतील, आपण त्यांचं दर्शन घेऊ. नामदेव म्हणाले हो मी तसंच करणार आहे. आणि जनाबाई आपल्या कामाला निघून गेली. विठू माझा रे कुरवाळा, संगीतांचा मेळा, विठू माझा रे कुरवाळा म्हणत जनाबाई आली, तिच्या कामाला लागली.
दोघं पुढे निघाले. मजल दरमजल करीत नामदेव आळंदीला निघाले. 15-16 दिवसांचा प्रवास. आपल्या दिंड्या आता हल्ली आळंदी ते पंढरपूर अशा निघतात. पण नामदेवांची ही चौथी दिंडी नामदेव, चौथी दिंडी तुकाराम असं म्हणण्याचा प्रघात आहे. पण आता नामदेवाची दिंडी निघाली आणि ती पण कशी, पंढरपूर ते आळंदी, आळंदी ते पंढरपूर नाही. आषाढी एकादशीला आळंदीहून ज्ञानदेवांची पालखी पंढरपूरला येते. पण नामदेव पंढरपूरहून निघाले आळंदीला जायला. माझा 15-16 दिवसांचा प्रवास होता. मिळेल ते वाहन, एखाद्या वाहनाने बैलगाडीने बसावं, पुढच्या गावी मला उतरवून दे, दुपारी तिथे दशमी वगैरे खावी, कुठेतरी आंघोळ, एखाद्या विहिरीवर आंघोळ करावी, दशमी खावी, थोडीशी उन्हाच्या वेळेला विश्रांती घ्यावी आणि पुन्हा पुढे निघावं. रात्री एखाद्या देवळामध्ये मुक्काम करावा. पुढचं गाव लागलं म्हणजे त्या गावात मुक्काम करावा. मग जवळपास सगळी मंडळी जमत. त्या मंडळींनी, कोण बुवा, कुठून आलात? पंढरपूरहून आलो. पंढरपूरहून आलात? त्यांनी आधीच नामदेवाचं दर्शन घ्यावं, की जणू काही तो विठ्ठलच त्यांना नामदेवाच्या रूपाने भेटतो आहे. आणि आपल्याकडे ही पद्धत आहे, तीर्थयात्रेहून जर कोणी आलं तर आपण त्याचंच दर्शन घेतो. तसं नामदेव पंढरपूरचे म्हणल्यानंतर ती माणसं त्यांच्या पाया पडायची त्यांच्याकडे. मग बुवा आता एखादं कीर्तन होऊन जाऊ द्या, कुणीतरी म्हणायचं की नामदेवांचं सुरू. कधी एखादा अभंग, कधी निरूपण, कधी प्रवचन, कोणाचाही जो आठवेल तो अभंग, जो सुचेल तो अभंग. नामदेवांनी असे चालता चालता अनेक अभंग रचलेले आणि असे अभंग त्याच्यावरचं कीर्तन व्हायचं. बायका सुद्धा कीर्तनाला येत. अगं आज सगळे चल बरं त्या मंदिरामध्ये, आज नवीन बुवा आलेत म्हणे, पंढरपूरचे आहेत, ते कीर्तन करणार आहेत म्हणे. मला मगाशी त्यानं सांगितलं ग पोरानं, आवडलं का तुझं, चल पटापट. बायका जेवढी खाणी पोरांचं सगळ्यांचं आटपून कीर्तनाला जाऊन बसायच्या. मग एखादी बाई म्हणायची, बुवा गोपाल कृष्णाचं म्हणा की काहीतरी. अहो लई चांगलं आहे, ऐकायला लई गोड वाटते. आणि नामदेवांनी मग अभंग सुरू करावा. परब्रह्मनिष्ठा हरीची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा. नामदेवांचं कीर्तन चालू राहायचं आणि सगळे लोक तल्लीन व्हायचे. कारण नामदेवांची वाणीच इतकी रसाळ. नामदेवाची अमृततुल्य वाणी, नामदेवाची अमृततुल्य वाणी, श्रवणे तारोचनी, श्रवणे तारोचनी. लोक तल्लीन होऊन जायचे नामदेवांचंही तेव्हा हरपांचं कीर्तन करताना. कारण परमेश्वर भेट हा त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आणि मग असं कीर्तन रंगायचं, अर्धी रात्र उलटून जायची. त्यानंतर नामदेव त्या मंदिरातच त्या देवळात आपली पथारी टाकायचे. पहाटे उठून पुन्हा चालायला लागायचे. असं करत करत आळंदीपर्यंत ते आले. आळंदीच्या अलीकडचा गाव, तिथेही त्यांनी कीर्तन केलं. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, आळंदी जवळ आली होती. ज्ञानदेव तिथे होतेच. त्यांच्या भेटीला त्यांना जायचं होतं. ती ओढ त्यांना लागली होती. आणि असं करत करत नामदेव आळंदीत आले. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, सखा ज्ञानेश्वर
आपलं स्नान वगैरे आटोपलं. महिला बरोबर उठून गेला होता. पुन्हा बरीच वर आली होती. आता भूकही लागली होती पोटामध्ये. त्यांनी आपली इंद्रायणी आंघोळ वगैरे आटोपली आणि सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेले. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपली जी पडशी होती त्यांच्याबरोबर त्यांची वळकटी होती, वस्त्र पांघरुणं होती, आणखीन अंगावरचे कपडे होते, काही आणखीन काही तांब्या भांडं जे काय होतं ते सगळं त्यांनी त्या गाठोड्यामध्ये बांधलेलं होतं. ती पडशी त्यांनी पुजाऱ्याजवळ दिली. ते म्हणाले, पुजारी बुवा याला थोडं संध्याकाळपर्यंत सांभाळ, मी जरा वाळवंटात जे भजन चाललंय तिथे जाऊन येते. बरं बुवा या तुम्ही. पुजाऱ्यांनी ते ठेवून घेतलं. नामदेव तिथे गेले आणि पाहतात तर सगळा संतमेळा तिथे जमलेला आहे आणि त्यांचं कीर्तन तिथे चाललेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली कीर्तन करते आहे. तुझं सगुण म्हणो माऊलींचं कीर्तन चाललेलं आहे. सगळे संत मंडळी अगदी भजनामध्ये तल्लीन झालेली आहे. नामदेव तिथे गेले. त्यांनी तिथला थोडस बाजूला उभे राहिले. त्या कीर्तनाचा थोडा आस्वाद घेतला आणि कीर्तन संपत आलं. तसं सगळ्यांचं लक्ष यांच्याकडे नामदेवांकडे गेलं. मग नामदेव थोडे पुढे झाले आणि त्यांनी सांगितलं, मी पंढरपूरहून आलो, मी नामदेव. कारण आतापर्यंत भेट झाली नव्हती कोणाची, कोणी पाहिलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी स्वतःची ओळख करून घेतली. ज्ञानेश्वर निवृत्ती उठले, त्यांच्या पाया पडले. कारण अभंग सगळ्यांना माहीत होते नामदेवांचे. त्यांचा पंढरपूरचा सगळा जो पंढरी रायाशी असलेला संबंध सगळ्यांना माहीत होता. नामदेव निवृत्तीनाथ त्यांच्याजवळ आले, पाया पडले. ज्ञानेश्वर उठले, तेही पाया पडले. सोपान उठले, पाया पडले. गोरा कुंभार, सेनानाळी, चोखोबा सगळेच होते. त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. पण नामदेवांनी फिरून कुणाला नमस्कार केला नाही. फक्त गोरोबा काकाच एक होते जे त्यांच्या वयाचे होते, त्यांच्यापेक्षा थोडे मोठे होते. नामदेव सगळ्यांपेक्षा वडील होते या सगळ्या संत मंडळी.